नमस्कार. डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेच्या अंतिम परीक्षेच्या ॲन्सर कीबद्दल आज तुमच्याशी नेटिझन्स फाउंडेशनची सगळी टीम संवाद साधणार आहे. खरं तर तुमच्या सगळ्यांना उत्सुकता असते की आपण पेपर सोडवला, आपल्याला किती मार्क्स येतील, आपलं काय चुकलं, काय बरोबर आलं, आणि ते मनामध्ये राहून जातं की आपण मग किती स्कोअर करणार, आपलं सिलेक्शन होणार की नाही. कट ऑफ तर साधारणपणे 9वीच्या वर्गाचा पाहिला तर तो 55, 54, 56, 57 असा राहतो. मग मला ते क्रॉस होते का, आणि ही तुमची उत्सुकता खरं तर अधिक ताणून न ठेवता नेटिझन्सनी हा एक वेगळा उपक्रम तुमच्यासाठी हाती घेतलेला आहे की परीक्षेच्या दिवशीच तुमच्यापर्यंत सगळ्या प्रश्नांची उत्तरं, ती तशी उत्तरं का आहेत याचं सोल्युशन घेऊन आमची टीम तुमच्यासोबत येते आहे. तेव्हा बिलकुल आपण आपला पेपर समोर ठेवायचा आहे, तुमची उत्तरं बाजूला तयार ठेवायची आहेत आणि एक एक प्रश्नाचे मार्क्स काउंट करत जायचं आहे आणि शेवटी आम्हाला कळवायचं आहे की तुम्ही खरंच किमान 60 मार्काच्या वरती गेला असाल. आम्ही दावा करत नाही की आमची ॲन्सर की ही 100% आता फुल प्रूफ बरोबरच असेल, पण 99% तरी ती ॲन्सर की निश्चितच तुमच्या सगळ्यांसाठी ओरिजिनल ॲन्सर की सोबत मॅच करणारी निश्चित असणार आहे. तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षा आता ॲन्सर कीनी पूर्ण होत आहेत. आपण स्वागत करूयात मुडबे सरांचं बायोलॉजी विषयाच्या 9वीच्या वर्गाच्या ॲन्सर की सोबत. मुडबे सर. सो हॅलो स्टुडंट. बघा, जसा एक्झाम झालेला आहे आपल्या भावाचा, त्यामध्ये आपण सुरुवात करू. जे बायोचे क्वेश्चन्स आहेत त्यानुसार 1 बाय 1 आपण चूज करू आणि ना याचे एक्झॅक्ट रिझन काय आहेत आपण जसं डिस्कस केलेले सुरुवातीपासून की यामध्ये व्हरायटी ऑफ क्वेश्चन टाईप येतात, ते 1 बाय 1 आपण इथे डिस्कस करणार आहोत. तुम्हाला मी ना क्वेश्चन टाईप विथ ॲन्सर इथे एक्सप्लेन करून देतोय. आता बघा, काही क्वेश्चनमध्ये तुम्हाला कन्फ्युजन असेल तर ते क्लिअर करून इथं क्लिअर होऊन जाईल आपोआप. सो स्टार्ट करू आपण फर्स्ट क्वेश्चनपासून. बघा, हा क्वेश्चन आहे मसल्स आणि हा कोरिलेशन टाईपचा क्वेश्चन आहे. सो यामध्ये असणार काय बघा, क्वेश्चन बघा, आयडेंटिफाय कोरिलेशन. सो फर्स्ट यामध्ये मेन्शन केलेला जो पार्ट असणार आहे तो असणार आहे कोरिलेशनवाला. सो यामध्ये जर तुम्ही बघाल तर मेन्शन केलेले मसल टाईप आहेत. सो यातला फर्स्ट मसल जो आहे तो आहे कार्डियाक मसल आणि याचं रिलेशन जे मेन्शन केलेले बघा, आता पॉझिटिव्ह रिलेशन मेन्शन केलेलं इथं. सो कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ही एक स्पेसिफिक ॲबिलिटी बोलू किंवा कॅपेबिलिटी या मसल फायबरची. सो आपल्याला माहिती आहे की हे एक्सायटेशन किंवा यालाच बोलतो आपण कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन या मसलची स्पेशालिटी आहे. सो आता याच्या पुढे जो मेन्शन केलेला आहे तो स्टिरिएटेड मसल किंवा यालाच आपण स्केलेटल मसल हा आपण टर्म यूज करतो. आता बघा, या ऑप्शनमध्ये याचं रिलेशन कुठं असेल. सो फर्स्ट आहे मुवमेंट ऑफ आयलिड. आता बघा, मुवमेंट ऑफ आयलिड आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जसं की हा इनव्हॉलंटरी मुवमेंट आहे आणि स्ट्रिएटेड मसल जेव्हा आपण टर्म येईल तेव्हा समजून जायचं की हा स्केलेटल मसलचा टाईप असणार आहे आणि या टोटली व्हॉलंटरी टाईपच्या मसल असणार आहेत. सो हा वाला फर्स्टवाला तर ऑप्शन नसणार आहे. सो हे इनव्हॉलंटरी मुवमेंट आहे, दॅट्स वाय. नेक्स्ट जो आहे कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ ब्लड वेसल. आता बघा, हे 2 ऑप्शन मी सोबतच मेन्शन करतो. सो पॅसेज ऑफ फूड लाईन किंवा एलिमेंटरी कॅनॉल आणि ब्लड वेसल यांचा जो मस्क्युलर लेअर आहे तो आपण शिकलेलं की स्मूथ मसलने बनलेलं आहे, म्हणजेच स्मूथ मसल आले इथं. सो अगेन ते नॉन स्ट्रिएटेड टाईपच्या मसल आहेत, सो ते आन्सर नसणार आहे. सो याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन सी, मुवमेंट ऑफ आर्म अँड लेग. सो लिम्बिक मुवमेंट याला बोलू आपण, कन्सिडर करायचं लिम्बिक मुवमेंट म्हणजे मसल्स ऑफ हँड आणि लेग्स आपण सांगायचे तर. सो हे टोटली जे असणार आहेत ते स्केलेटल मसल आहेत आणि हे जे आहेत ब्रेननी कंट्रोल होतात म्हणजे या व्हॉलंटरी टाईपच्या मसल आहेत. सो करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन सी. पहा, नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, ओके, यामध्ये आयडेंटिफाय पेअर. आता यामध्ये ना मेन्शन केलेले जे स्मोकिंग ऑफ टोबॅको याच्याशी रिलेटेड काही इफेक्ट किंवा अफेक्ट बोलू आपण जे होतात ह्युमन बॉडी सिस्टीमवरती, त्याबद्दल मेन्शन केलेलं आहे. आता यामध्ये पाहाल, फर्स्ट आहे एक्सेसिव्ह टोबॅको कन्झम्पशन लीड्स टू व्हिज्युअल डिसऑर्डर अँड ट्रिमर्स. करेक्ट आन्सर असणार आहे हे पण. नेक्स्ट आहे निकोटीन प्रेझेंट इन टोबॅको. हे पण एक्झॅक्टली करेक्ट. आणि हे बघा, इथं जो मेन्शन केलेला डिसऑर्डर आहे म्हणजे आर्ट्रियल वॉलमध्ये जे डिपॉझिशन होते कोलेस्टेरॉलचं, त्याबद्दल इथं म्हणजे हा जो डिसऑर्डर आहे तो रिलेट करणार आहे त्याच्यासोबत. नेक्स्ट जे ऑप्शन आहे त्यामध्ये एक्सेसिव्ह स्मोकिंग लीड्स टू ट्रेम्बलिंग ऑफ फिंगर. सो याही गोष्टी पाहण्यात आलेल्या आहेत की आतापर्यंत जे स्मोकिंगचे जे इफेक्ट आहेत ना ते इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल व्हॅरिएबल असतील, बट तरीही त्यामध्ये जे कॉमन इफेक्ट आहेत त्यापैकी हे सगळेच आहेत. दॅट्स वाय आपण इथं कन्सिडर करतोय
त्यातला लास्टवाला ऑप्शन, बिकॉज स्मोक ऑफ सिगरेट अँड बिडी अफेक्ट प्रोसेस ऑफ डायजेशन. हे आपण सुरुवातीपासून ऐकत आलेलो आहेत की हा डायजेस्टिव्ह सिस्टमवरती अफेक्ट करतो, बिकॉज चिविंग ऑफ टोबॅको किंवा और स्मोकिंग ऑफ सिगारेट लीड्स टू डिफरंट टाईप ऑफ डायजेस्टिव्ह डिसऑर्डर. दॅट्स वाय याचा करेक्ट आन्सर आपण इथं कन्सिडर करतोय ऑल ऑफ द अबो. हे पूर्णपणे आलेलं नाही आहे क्वेश्चन, बट याचा आन्सर आहे लास्ट ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबो. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. विच ऑफ द फॉलोइंग डिसऑर्डर इज इनहेरिटेड फ्रॉम द मदर ओनली. ओके, बघा इथं जो मेन्शन करण्यासारखा पॉईंट आहे किंवा हायलाइटेड पॉईंट आहे तो असणार आहे मदर ओनली. यामध्ये या क्वेश्चनमधला जो ट्विस्ट आहे तो ॲक्च्युली तो आहे. आता बघा नाही, नॉर्मली आपण खूप सारे जेनेटिक डिसऑर्डर इथं डिस्कस केलेले आहेत आपल्याला आणि सिलेबसमध्ये होता, स्टेट बोर्डच्या पण बुकमध्ये आहे आणि त्यामध्ये ना सरळ सरळ मेन्शन केलेलं पण आहे. हा वाला याचा करेक्ट आन्सर असणार आहे मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर. मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर असे आहेत जे एग फॉर्मेशनशी रिलेट करतात थोडेसे. दॅट्स वायचा करेक्ट आन्सर असणार आहे मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर्स. बघा मोनोजेनिक एक सिंगल जीन म्युटेशन असणार आहे, क्रोमोझोमल डिसऑर्डर होल क्रोमोझोम, यामध्ये खूप सारे एक्झाम्पल आहेत, आणि पॉलिजेनिक मल्टिपल जीन जे असतील ते रिलेट करणार आहे. सो याचा करेक्ट आन्सर असणार आहे मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर्स. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे हा वेन डायग्राम क्वेश्चन आहे. आता बघा यामध्ये ना रिलेशन थोडंसं समजून घ्यावं लागेल तुम्हाला. टोटल डायजेस्टिव्ह सिस्टमवरती डिपेंड असणारा क्वेश्चन आहे. आता यामध्ये ना आपल्याला दिलेले ओके यस मेन्शन RQP. आता यानुसार जर सिक्वेन्स पाहिजे आहे आणि आपले ऑप्शन इथे आहेत ABCD, यातला करेक्ट सिक्वेन्स आपल्याला पाहिजे आहे. आता बघा फर्स्ट इथे मेन्शन केलेले बाईल जे क्यूने रिप्रेझेंट करतो, सॉरी R पासून आपण सुरू करू. सो R टायलिन, यालाच आपण बोलतो अमायलेज और सलायवरी अमायलेज. सलायवरी अमायलेज असणार आहे हा. आता बघा इथं हे तिन्ही जे अफेक्ट होतात ना तो वाला पार्ट असणार आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघाल सलायवरी ग्लँड 2 ठिकाणी दिसते. सो R मध्ये बघा तुम्ही हे क्वेश्चन ज्या वेनी ज्या टेक्निकने आपण सॉल्व्ह करतो त्या टेक्निकने जर पाहिलात तर यामध्ये फर्स्ट जो आहे तो R 2 ठिकाणी तुम्हाला सलायवरी ग्लँड दिसते. नेक्स्ट आता बघा क्यू बाईल कोण सिक्रेट करते आपल्याला माहिती आहे, दॅट इज लिव्हर. सो लिव्हर रिलेट करेल इथं, म्हणजे सेकंड ऑप्शनमध्ये लिव्हर असायला पाहिजे आपल्या, सॉरी सेकंड कॉलममध्ये लिव्हर असायला पाहिजे. आणि थर्ड जो आहे P. आता यामध्ये बघा गॅस्ट्रिक वॉल, पॅनक्रियाज हा टोटली डिफरंट असणार आहे. हे पूर्ण जे तिघही एकत्र काम करतात तो वाला पार्ट म्हणजे असणार आहे गॅस्ट्रिक वॉल. सो आता बघा यामध्ये पाहिजेत हे 3 ऑप्शनपैकी आपण सांगितलं. फर्स्ट सलायवरी, यालाच म्हणजे टॅलिन. इथे बघा ना ट्विस्ट असा आहे की जे रेग्युलर नेम आहे ना या एन्झाईमचं इथे थोडंसं चेंज केलं गेलेलं आहे, तो आहे सलायवरी अमायलेज. बट इथं ते नाही दिसणार आहे तुम्हाला. टायलिन हा त्याचा जे कमी यूज केला जाणारा नेम आहे, दॅट्स वाय इथे थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. सो हे लक्षात घ्या. त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे बघा फर्स्ट R फॉर सलायवरी ग्लँड, देन Q फॉर लिव्हर अँड P फॉर गॅस्ट्रिक वॉल. सो ह्याचं करेक्ट आन्सर दिसेल तुम्हाला ऑप्शन, एक सेकंड, PR सलायवरी ग्लँड, लिव्हर अँड गॅस्ट्रिक वॉल, ऑप्शन D. सो बिकॉज लास्ट आता बघा हे 2 ऑप्शन तुम्हाला सिमिलर दिसतील, ऑप्शन B आणि D. इथे कन्फ्युजन होऊ शकतं. बघा सलायवरी ग्लँड, लिव्हर आहे, बट लास्ट वाला जो आहे ना इथं चेंज आहे, हा पॅनक्रियाज आहे. सो याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन D. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. Which of the following pair of medicinal plant are used to treatment of malaria and cancer? ओके बघा हे तर तुम्हाला ना रेफरन्सने दिलेलं आहे. ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट टॉपिकमध्ये याचं रिलेशन भेटणार आहे तुम्हाला. सो बघा फर्स्ट जे आहे मलेरिया, यामधला सिंकोना हा सरळ मेन्शन केलेला पार्ट आहे, याचा ट्रीटमेंटमध्ये यूज केला जातो मलेरियाच्या. आणि नेक्स्ट जो आहे पेरिविंकल, याला मराठीमध्ये फ्लावर सदाफुली प्लांट असंही बोललं जातं पहा. सो हे जे 2 प्लांट आहेत ना हे कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केले जातं. म्हणजे फर्स्ट आपण या रिस्पेक्टिव्ह सिक्वेन्सने घेतला तर फर्स्ट सिंकोना फॉर मलेरिया अँड सेकंड पेरिविंकल फॉर कॅन्सर. त्याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन B. ठीक आहे, हा स्ट्रेट आन्सर आहे, याच्यामध्ये काही लॉजिक लावायची गरज नाही. सरळ मेन्शन केलेले आहेत बुकमध्येही, याचा रेफरन्स तुम्हाला भेटून जाईल. सो हा होता क्वेश्चन नंबर 65. ओके नेक्स्ट क्वेश्चन पहा.
Which of the following microorganism is not directly involved in nitrogen fixation? आता बघा याची जर एक्झाम्पल तुम्हाला नायट्रोजन फिक्सेसिंग बॅक्टेरियाचे एक्झाम्पल तुम्ही ऑब्झर्व केले असतील, पाहिले असतील, तर तुम्हाला एक क्लिअर आहे. त्यांना आपण दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड केले होते. एक फ्री लिव्हिंग नायट्रोजन फिक्सर आणि दुसरे जे आहेत ना त्यांना बोलतो आपण सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सर. सो या दोघांमध्ये जर कम्पेअर केलात म्हणजे ज्या ग्रुप ऑफ बॅक्टेरिया इथे मेन्शन केलेले त्यामध्ये बघा. सो फर्स्ट ऑप्शन आहे नायट्रोसोमोनास. सो हा जो बॅक्टेरिया आहे हा अमोनियाला कन्वर्ट करतो नायट्रेटमध्ये. म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन तर इथं क्लिअरली नाही आहे. दॅट्स वाय याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए. बघा आता यांचेही सांगून देतो. हा रायझोबियम जो आहे तो सिम्बायोटिक टाईपचा नायट्रोजन फिक्सर आहे. ॲझॅटोबॅक्टर अगेन सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सर. ब्लू ग्रीन अल्गे, अॅनाबिना, नॉस्टॉक याचे एक्झाम्पल तुम्हाला माहिती असतील. सो यामध्ये हेट्रोसिस्ट स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर आहे जे हेल्प करतो नायट्रोजन फिक्सेशनसाठी. दॅट्स वाय तिन्ही करेक्ट आहेत. बट एक यामध्ये जो आहे तो मॅच नाही करत आहे. आणि इथं क्वेश्चनमध्ये तेच विचारले, नॉट डायरेक्टली इन्व्हॉल्व इन नायट्रोजन फिक्सेशन. बघा हा टर्म इथे मेन्शन करण्यामागं पण रिझन आहे की नायट्रोजन सायकल जेव्हा आपण स्टडी करू त्यामध्ये हा पार्टिसिपेट करतोय. बट जेव्हा आपण टर्म यूज करतोय नायट्रोजन फिक्सेशन तेव्हा मात्र याचा कॉन्टॅक्ट डायरेक्टली नाही येते. दॅट्स वाय याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आता बघा, विच ऑफ द फॉलोइंग आर द टाइप ऑफ लायकेन्स. लायकेन्स वी नो दॅट लायकेन्स व्हॉट आर दे. सो लायकेन्स म्हणजे फंगी प्लस आल्गी यांचं सिम्बायोटिक असोसिएशन असणार आहे. फंगी आणि अल्गीचं सिम्बायोटिक असोसिएशन मीन्स लायकेन्स असणार आहेत. सो आता यामध्ये जे ग्रुप मेन्शन केलेले आहेत ना ते मे बी याचा रेफरन्स तुम्हाला नसेल भेटलेला. बट बायोलॉजीमध्ये आपण पाहतोय ग्रुप ऑफ फॅमिली यांनाही आपण क्लासिफाय केलेले डिफरंट ग्रुपमध्ये. तर त्यापैकीचे जे मेजर ग्रुप आहेत ना सो हा लायकेन आहे. याच्या पुढे मी यल मेन्शन करतो जे ग्रुपमध्ये येतात. फॉलिओज अगेन लायकेनमध्ये येतो. हा फ्रुटिकोस अगेन लायकेन आहे. म्हणजे यामध्ये जो नसणारा पार्ट असणार आहे तो आहे मर्कॅन्शिया. ठीक आहे. आता बघा याचा आन्सर घ्यायचं आहे आपल्याला. सो असा ऑप्शन पाहिजे ज्यामध्ये मर्कॅन्शिया नसायला पाहिजे. म्हणजे थर्ड नंबरचा जो स्टेटमेंट शॉर्ट स्टेटमेंट आहे ही सो तो थर्डवाला स्किप करायचा आहे आपल्याला. सो हे कुठे दिसते पहा, फर्स्ट, सेकंड आणि फोर्थ. सो ऑप्शन ए मध्ये हे दिसते फर्स्ट, सेकंड आणि फोर्थ. सो करेक्ट आन्सर असणार आहे याचं ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 67 ऑप्शन ए. आता बघा यामध्ये मर्कॅन्शिया याच्याबद्दल शॉर्टमध्ये सांगून देतो. हा ब्रायोफाईट आहे. सो ब्रायोफाईट या डिव्हिजनमध्ये येणार आहे. दॅट्स वाय इथे त्याला मेन्शन करायची गरज नाही आहे. सो करेक्ट आन्सर ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज रिच सोर्स ऑफ लिपिड अँड फॅट. आता बघा इथं ना हा थोडासा ना क्वेश्चन कन्फ्युजिंग वाटेल. आणि यामध्ये कन्फ्युजन असं आहे की एक्झॅक्ट पर्सेंटेज. आता यामध्ये ना काय विचारले, रिच सोर्स ऑफ लिपिड अँड फॅट. इडिबल लिपिड आणि फॅट जे असतील याच्याबद्दल मेन्शन केलेले. आता प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला काही प्रमाणात फॅट दिसणारच आहे. बट जेव्हा आपण यांचा कंटेंट पाहतो सो नॉर्मली जे कंटेंट आहेत ना एग ऑफ डकमध्ये पर्सेंटेज थोडंसं हाय असतं. 11 to 13च्या रेंजमध्ये पर्सेंटेज ओव्हरऑल हे लिपिड आणि फॅट्स आहे. सो हे एक आन्सर याचं करेक्ट असणार आहे ऑप्शन बी, एग ऑफ डक. मिल्क ऑफ डांगी याच्यामध्ये जवळपास 4% असणार आहे हा पार्ट. मीट ऑफ गोटमध्ये याच्यामध्ये थोडंसं जास्त असतो बट तरीही 4 to 5 या रेंजमध्येच असणार आहे. पॉम्फ्रेट फिश अगेन यामध्ये थोडासा 10 to 11% कन्सिडर करतो आपण. सो पर्सेंटेज वाईज जर पाहाल तर याचं करेक्ट आन्सर येणार आहे एग ऑफ डक्ट. आता हे पर्सेंटेज वाईजच कन्सिडर केलेलं असावं क्वेश्चन. सो याच्यामध्ये थोडंसं मे बी डाऊट आपण कन्सिडर करू शकतो की एक्झॅक्ट कशा पद्धतीने विचारलेला क्वेश्चन आहे, कारण यामध्ये क्लू कुठलाही दिलेला नाही आहे. सो कन्सिडर करा ऑप्शन बी, एग ऑफ डक. ओके बघा हा डायग्राम बेस्ड क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 69. जसं आपण रिप्रोडक्शन इन फंगायमध्ये शिकलेलं की रिप्रोडक्शन सेक्ज्युअल, असेक्ज्युअल अँड डिफरंट टाईपचे इथं ना स्ट्रक्चर फॉर्म होतात रिप्रोडक्शनसाठी. त्यामध्ये फर्स्ट बघा हे जे 2 स्ट्रक्चर दिसायला लागलेत ना या दोन्हीमध्ये कोनिडिया फॉर्मेशन आहे. बट ना प्रत्येक फंगीमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व कराल तर यामध्ये थोडेसे व्हॅरिएशन आहेत. त्यांचे जे कोनिडिया 4 बोलू किंवा स्पोरेंजिओ 4 पाहिले तर ते व्हॅरिएबल दिसतात. आता बघा यामध्ये जे मेन्शन केलेले 2 आहेत आपल्याला ना इथं त्यांनी
हिंट अशी दिलेली आहे की आपल्याला याच दोन फंगीबद्दल डिस्कस करायचं. एक आहे रायझोपस आणि दुसरा आहे ॲस्परजिलस. बघा फर्स्ट जो आहे रायझोपस, याला बोलतो आपण सुरुवातीला क्लासिफिकेशनच्या बेसिसवरती जर सांगायचं झालं तर रायझोपस हा एकदम बेसिक बेसिक याला लोअर फंगाई कन्सिडर करतो आपण रायझोपस याला लोअर फंगाय. आणि इथून पुढचे जे असतात ना हायर फंगाय, फायकोमायसेटिस, येस याचं ग्रुपचं नाव आहे फायकोमायसेटिस. ॲस्परजिलस हे हायर फंगाय कॅटेगरीमध्ये येतात. यांच्या मायसिलियममध्ये सेप्टा प्रेझेंट असतो, हे एक डिफरन्स असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांचे जे रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहेत हे कशा पद्धतीचे असतात बघा, या स्ट्रक्चरवरनं आयडेंटिफाय करायचे. सो जर ॲस्परजिलस बद्दल सांगायचं झालं, याचे जे कोनिडिओफोर आहेत ना हे या पद्धतीचे फॉर्म होतात. आणि दुसरावाला आपण सांगतोय रायझोपस, याचे यस टाईपचे. म्हणजे जर आपण या दोघांना कंबाईन केले तर आपल्याला असा ग्रुप पाहिजे ज्यामध्ये पी आणि यस मेन्शन असायला पाहिजे. आणि याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी. ओके, सरळ डायग्राम बेस्ड क्वेश्चन आहे. सो डायग्राम मस्त आहे, जिथं पण मेन्शन केलेले असतील आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑड वन आउट. आता बघा यामध्ये जे दिलेले आहेत ना जे डेअरी कॅटल्स आहेत यांच्याबद्दल मेन्शन केलेले. सो 4 इथं ऑप्शन दिलेले, त्यातला फर्स्ट आहे मुर्रा. अगेन हा बफेलोचा ब्रीड आहे. सहीवाल हा काऊचा ब्रीड आहे. मेहसाना बफेलो, सुरती बफेलो. सो यामध्ये जर पाहिलात तुम्ही तर 3 ऑप्शन हे तुम्हाला बफेलोचे दिसायलात आणि एकच ऑप्शन आहे जो व्हॅरिएबल आहे तो म्हणजे सहीवाल. सहीवाल हा काऊचा ब्रीड आहे, दॅट्स वाय हे ऑड वन आउट आपण याला सेपरेट करतोय, तो आहे ऑप्शन बी सहीवाल. ओके बघा, सो आता नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहतोय क्वेश्चन नंबर 71. यामध्ये काय विचारले पहा, विच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ हनीबी एमर्ज फ्रॉम फर्टिलाइज्ड एग. सो थोडंसं आता बघा इथं ट्विस्ट काय, यांनी काय विचारले, एमर्ज फ्रॉम फर्टिलाइज्ड एग. सो आता याच्यामध्ये फर्टिलाइज्ड एग हा जो टर्म आहे ना तो ट्विस्टर आहे ऍक्च्युली. सो बघा आता इथं वर्कर हनीबी ऑप्शन काय काय दिलेले आहेत आपल्याला, वर्कर हनीबी, ड्रोन, क्वीन बीज अँड वर्कर बीज, ड्रोन अँड क्वीन, अँड लास्ट आहे ऑल ऑफ दिस. सो बघा यामध्ये लास्ट जो ऑप्शन दिसतोय तुम्हाला ऑल ऑफ दिस, हे इथे नाही होऊ शकणार आहे. बिकॉज यामध्ये काय आहेत, आता बघा तुम्हाला जसं मी एक्सप्लेन करून सांगतो की नॉर्मली काय होतं, हे 3 टाईपचे हनीबीज असतात. एक आहे क्वीन, शॉर्टमध्ये मेन्शन करतो क्यू, दुसरा आहे ड्रोन आणि लास्ट आहे वर्कर हनीबी. सो याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलात की क्वीन काय करते, 2 टाईपचे एग जे आहेत ना ले करणार आहे. एक एगपासनं फॉर्म होतील ड्रोन आणि दुसऱ्या एगपासनं फॉर्म होतील वर्कर हनीबी. आता वर्कर जरी इनफर्टाईल असले, मोस्टली कन्फ्यूज करणारा पार्ट आहे की वर्कर हनीबी कसे असतात, इनफर्टाईल असतात. सो आपलं लॉजिक काय जाणार आहे ऑप्शन बी कडे, जसं की हनीबी आणि क्वीन बी. बट ॲक्च्युली तसं नाही आहे. सो इथं ना काय विचारलेलं आहे की एमर्ज फ्रॉम फर्टिलाइज्ड एग. सो याचं सरळ आन्सर हे असणार आहे की क्वीन बीज अँड वर्कर बीज आर एमर्ज फ्रॉम फर्टिलाइज्ड एग. आता बघा यातला जो ड्रोन आहे तो मात्र इनफर्टाईल और नॉन फर्टाईल एग पासून प्रोड्यूस होतोय. इनफर्टाईल आहे कोण वाला, हा ड्रोन वाला, हा वाला जो आहे इनफर्टाईल पासून. आणि क्वीन आणि वर्कर बीज हे प्रोड्यूस होतात किंवा एमर्ज होतात फर्टिलाइज्ड एग पासून. सो करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी, क्वीन बी अँड वर्कर बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे 72, क्वेश्चन नंबर 72. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इज प्रेझेंट इन लेस अमाउंट इन सायटोप्लाझम. ओके बघा याच्याबद्दल कुठेही तुम्हाला रेफरन्स नाही भेटणार आहे की पर्टिक्युलर आपण पर्सेंटेज असं मेन्शन केलेलं आहे. सो इथं पण हे पण थोडंसं ना लॉजिकच्या वेनी कन्सिडर करायचं आहे. आता बघा सायटोप्लाझममध्ये ऑक्सिजनचा कंटेंट आपल्याला माहिती आहे कंटिन्युअसली गरज असणार आहे ऑक्सिजनची फॉर रेस्पिरेशन पर्पज. सो इथं याचा यूज असणार आहे. हायड्रोजन वॉटरच्या फॉर्ममध्ये कंटिन्युअसली अवेलेबल असतो. देन कार्बन हा एक न्यूट्रिटिव्ह सोर्स, म्हणजेच आपल्याला माहिती आहे यापासूनच एनर्जी काढली जाते. सो हे 3 तर ऑप्शन करेक्ट आहेत. बट नायट्रोजन जे आहेत ना, नायट्रोजन सेलमध्ये फ्री फॉर्ममध्ये सायटोप्लाझममध्ये अमायनो ॲसिडच्या फॉर्ममध्ये थोड्याफार प्रमाणात दिसतील. बट पर्सेंटेज वाईट. आता लेस अमाऊंट विचारले यांनी, सो याचा करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन बी नायट्रोजन. नायट्रोजन तुम्हाला हे अमायनो ॲसिडच्या फॉर्ममध्ये दिसतील फ्री फॉर्ममध्ये आणि रिमेनिंग जे असणार आहे ना ते प्रोटीनच्या फॉर्ममध्ये किंवा पेप्टाईडच्या फॉर्ममध्ये असणार आहे. सो सायटोप्लाझममध्ये तो नसणार आहे, तो प्लाझ्मा मेम्ब्रेनवाला पार्ट असणार आहे किंवा मेम्ब्रेन कंटेंट असणार आहे. दॅट्स वाय याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी नायट्रोजन.
नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 73. आता इथं ना बघा फ्लो डायग्राम दिले. या फ्लो चार्टच्या बेसिसवरती आपल्याला आन्सर करायचं. आता पहिल्यांदा समजून घ्या या क्वेश्चनमध्ये काय मेन्शन केलेलं आहे. इथं जे आहेत ना मस्किटो बॉर्न डिसीजेस मेन्शन केलेले आहेत. सगळेच्या सगळे तुम्हाला मस्किटो बॉर्न डिसीजेस इथे दिसतील. आता याचे जे पॉझिटिव्ह व्हेक्टर आहेत ना यांच्याबद्दल इथं मेन्शन केलेले. आपण हेही शिकलेलं की डिफरंट डिसीजेस जे आहेत ना डिफरंट व्हरायटी ऑफ फिमेल मस्किटो जे आहेत ना ट्रान्समिट करतात. सो यामध्ये जर पाहायचं झालं 1 बाय 1 पहा. इथं तुम्हाला 3 ऑप्शन दिलेले आहेत एक्स, वाय आणि झी. सो यामधला फर्स्ट पहा एक्स, एडिस इजिप्ती हा जो आहे हा डेंग्यूसाठी रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे एडिस इजिप्ती रिलेट विथ डेंग्यू. क्युलेक्स फिलारियासिस और याला एलिफंटॅसिस असंही बोलू शकतो आपण, फिलारियासिस. आणि ॲनाफिलस ऑफकोर्स मलेरिया. सो आता आपल्याला डिसीजेस पण इथे भेटून जातील. आता फक्त यांचा सिक्वेन्स पाहायचा की या सिक्वेन्समध्ये असायला पाहिजे एक्स फॉर डेंग्यू, वाय फॉर मलेरिया अँड झेड फॉर फिलारियासिस. सो असा ऑप्शन दिसतोय आपल्याला ऑप्शन बी, ज्याच्यामध्ये डेंग्यू फर्स्ट आहे, सेकंड मलेरिया म्हणजे वाय मलेरिया अँड लास्ट आहे फिलारियासिस. सो याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 74. आयडेंटिफाय द पेयर और पेयर्स ऑफ द प्लांट बिलॉंगिंग टू डिव्हिजन जिम्नोस्पर्म. आता बघा यामध्ये जेवढे पण एक्झाम्पल मेन्शन केलेले ते सगळेच्या सगळे जिम्नोस्पर्मिक प्लांटचे एक्झाम्पल आहेत. त्यामध्ये सायकस आहे, क्रिसमस ट्री, पायसिया, पायनस, थुजा, देवदार, क्रिसमस ट्री अँड मोरपंखी. मोरपंखी आणि थुजा हे सेम ग्रुपमध्येच बिलॉंग करतात और सेमच असतात ते. याच्यामध्ये फक्त त्यांचं नाव चेंज केलेलं आहे. बघा थुजा प्लांट म्हणजेच मोरपंखी याला आपण टर्म यूज करत असतो. दॅट्स वाय सेमच आहेत ते. आता बघा याच्यामध्ये सांगितलं की सगळेच्या सगळे जे दिसायला लागलेत ना हे बिलॉंग करतात जिम्नोस्पर्मिक डिव्हिजन. डिव्हिजन जो मोठा ग्रुप आहे जिम्नोस्पर्मा यामध्ये हे सगळेच्या सगळे इन्क्लुडेड आहेत, इन्व्हॉल्व आहेत. दॅट्स वायचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबोव. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. विच ऑफ द फॉलोइंग बॅक्टेरिया आर युज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ सायडर, लिव्हेंड फॉडर अँड श्रीखंड. आता बघा श्रीखंड बनवण्यासाठी सुरुवातीला तिथं पण फर्मेंटेशन आपण मिल्कचं फर्मेंटेशन करतोय. आता यामध्ये फर्मेंटेशन इन्व्हॉल्व आहे. जरी इथं ॲपल सायडर वगैरे आपण बरेच एक्झाम्पल कन्सिडर करतो. सो त्यामध्ये आणि हे आता बघा लिव्हेंड फॉडर मीन्स वॉट, जे जनावरांना भिजत घातलेलं फूड मटेरियल असतं ना त्याला बोलतो आपण लिव्हेंड फॉडर. दॅट्स वाय याच्यामध्ये मॅक्सिमम जो कंटेंट आहे, आता बघा क्लॉस्ट्रिडियम तर नसणार, मोस्ट ऑफ द स्पेसिस ह्या हार्मफुल असतात. त्याच्या इस्टर्शिया कोलाई हा पण बिलकुल नाही आहे. सो हा वाला ऑप्शन पण नाही आहे. सो याच्यामध्ये जर पाहिलात लॅक्टोबॅसिलस हा कॉमन दिसतोय. सो आता लॅक्टोबॅसिलस कॉमन दिसतोय तर आपल्याला असा क्वेश्चन पाहिजे की ऑप्शन क्यू, ओनली क्यू कुठे दिसतोय, हा पहा ऑप्शन सी मध्ये ओनली क्यू हे तुम्हाला आन्सर भेटते. सो याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आता बघा इथे एक तुम्हाला रिॲक्शन मेन्शन केलेली आहे आणि रिॲक्शन कुठली आहे ही रेस्पिरेशन. आता या रेस्पिरेशन मध्ये सांगायचं झालं हा ग्लुकोज आहे. सो बघा ग्लुकोजचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे C6H12O6. सो इथं 6 असायला पाहिजे. नेक्स्ट आहे आता हा जेव्हा ब्रेकडाऊन करतोय याचा आपल्याला माहिती आहे 6 ऑक्सिजनची गरज असते यांना ब्रेक करण्यासाठी. सो इथं पण 6 असणार आहे. याच्यानंतर आपल्याला काय भेटतं 6 CO2 जे रिलीज होतात आपण एक्झेल करतो बॉडी बाहेर. आणि हाऊ मच वॉटर मॉलिक्यूल फॉर्म. सो बघा इथं पण असणार आहे हे 6. आता ही जी ओव्हरऑल प्रोसेस आहे ही चालते कुठं, हे एरोबिक रेस्पिरेशन आहे. दॅट्स वाय हे चालणार आहे मायटोकॉन्ड्रिया. सो आता हे सगळं जर आपण प्रॉपरली अरेंज केलं तर तुम्हाला असं दिसेल की बघा 6 मायटोकॉन्ड्रिया 6. आता हा वाला ऑप्शन कुठे दिसतोय पहा 6 मायटोकॉन्ड्रिया 6 हा दिसतोय ऑप्शन नंबर सी. सो याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे ऑप्शन सी. ऑप्शन सी इज दी करेक्ट आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 76.
ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, पिरॅमिड लाईक स्ट्रक्चर आर प्रेझेंट इन पार्ट ऑफ ह्युमन ब्रेन. आता बघा, पिरॅमिड लाईक स्ट्रक्चर. आता हा जर क्वेश्चन तुम्ही पाहिला तर याच्यामध्ये आपण ना मेडुला ॲब्लॉंगेटा जर तुम्ही स्टडी कराल तर त्यामध्ये मेडुलरी पिरॅमिड हा प्रकार येतो. मेडुलरी पिरॅमिड मीन्स त्याचा अँटेरियर रिजन जो आहे ना त्याला आपण टर्म यूज करतो मेडुलरी पिरॅमिड, आणि याचा ॲपिरन्स हा पिरॅमिड लाईक असतो. दॅट्स वाय त्याला बोलतो आपण मेडुलरी पिरॅमिड. आणि म्हणजेच जसं मी सांगितलं तुम्हाला, मेडुलरी पिरॅमिड कुठे आहेत? मेडुला ॲब्लॉंगेटामध्ये. सो याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? मेडुला ॲब्लॉंगेटा. करेक्ट आन्सर असणार आहे मेडुला ॲब्लॉंगेटा. हे सरळ सरळ स्ट्रेट आन्सर क्वेश्चन आहे जे आपल्याला माहिती असायला पाहिजे की ब्रेनचा कुठला पार्ट आहे ज्यामध्ये हे मेडुलरी पिरॅमिड प्रेझेंट असतील. क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 78. कंपॅरेटिव्हली इन विच पिरियड व्हेरी स्मॉल क्वांटिटी ऑफ युरिन इज प्रोड्युस्ड इन ह्युमन बॉडी. सरळ सरळ लॉजिक लावायचं. बघा आता ना, बॉडीमध्ये एक्सेसिव्ह वॉटर लॉस कधी होतोय? आपल्याला माहिती आहे की सर तुम्ही पाहाल समर सीझनमध्ये, मार्च टू मे हा समर चालतो आणि मंथमध्ये मेन्शन केलेलं आहे. जुलै सप्टेंबर हा रेनी सीझन आहे. नोव्हेंबर टू जानेवारी हा कसा असणार? विंटरवाला सीझन आहे. सो या तिन्ही सीझनमध्ये जर कम्पेअर कराल, आणि आपल्याला माहिती आहे की जो हा क्लिअरली किडनीशी रिलेटेड आहे आणि यांनी ना काय केलं, प्रॅक्टिकल टाईपमध्ये विचारलेला क्वेश्चन आहे हा. आता बघा याच्यामध्ये मार्च आणि मेमध्ये टेम्परेचर खूप जास्त असतं. दॅट्स वाय खूप जास्त प्रमाणात, आणि इंडियाच्या क्लायमॅटिक कंडिशननुसार आहे. सो आपल्याला माहिती आहे आपल्याकडे समर चालतो या कंडिशनमध्ये, आणि या समरमध्ये ना जे वॉटर लॉस होतो हा मॅक्सिमम अमाऊंटमध्ये होतो थ्रू दी स्वेट. म्हणजे स्वेटिंगच्या थ्रू बॉडीमधला वॉटर लॉस होतो. यामुळं जे युरिन प्रोड्यूस होते हे कॉन्सन्ट्रेटेड असतं, त्यामध्ये वॉटरचा कंटेंट हा कमी असतो. दॅट्स वाय याचं करेक्ट आन्सर असणार आहे मार्च टू मे, बिकॉज विंटर सीझन आहे, अगेन रेनी सीझन आहे. सो इथं ना वॉटरची रिक्वायरमेंट पण कमी असते, कारण क्लायमेट किंवा वेदर कंडिशन ज्या असतात ना त्या नॉर्मली कोल्ड असतात. सो यामध्ये वॉटरची जास्त रिक्वायरमेंट लागत नाही. दॅट्स वाय करेक्ट आन्सर असणार आहे कंपॅरेटिव्हली इन विच पिरियड स्मॉल क्वांटिटी ऑफ युरिन इज प्रोड्यूस इन ह्युमन बॉडी. सो करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए. सो नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. क्वेश्चन नंबर 79. विच कलर पिगमेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर पर्पल कलर ऑफ प्लांट? पर्पल कलर ऑफ प्लांट. आता बघा याच्यामध्ये थोडासा डाऊट आपल्याला हे येऊ शकतो की ना यामध्ये दोन जे आहेत ना, हा वाला सो बीटा लेन्स आणि दुसरा आहे अँथोसायनिन, हे दोन्हीही ना पर्पल कलर शो करतात. आणि याचं पण असं आहे म्हणजे ना कंडिशननुसार, ॲसिडिक कंडिशन आहे, अल्कलाईन कंडिशन आहे, यानुसार पण किंवा न्यूट्रल कंडिशन आहे यानुसार पण याची कलर चेंज होतात. सो नॉर्मली जे न्यूट्रल कंडिशन आपण कन्सिडर केली तर याचं करेक्ट आन्सर असायला पाहिजे अँथोसायनाइन. हा कलर व्हॅरिएशन शो करतो पर्पल कलर टू ब्ल्यू कलरच्या रेंजमध्ये याच्यामध्ये कलर्स जे आहेत ते येतात मोस्ट ऑफ द टाइम. दॅट्स वाय याचं करेक्ट असणार आहे अँथोसायनाइन. आता हे पूर्ण प्लांट मेन्शन केलं आहे, याने प्युअरली फ्लावर असं मेन्शन केलेलं नाही आहे किंवा कुठलं फ्रूट पण नाही, जसं बीटरूटमध्ये हा प्रेझेंट असतो. सो यामुळे थोडंसं कन्फ्युजन होते. आणि नॉर्मली असं बीटरूट वगैरे असं पण काही मेन्शन केलेलं नाही. सो सध्या तरी आपण याच्यासोबत जातोय ऑप्शन डी अँथोसायनाइन. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 80. विच ऑफ द फॉलोइंग ब्लड कॉम्पोनंट पार्टिसिपेट इन ब्लड क्लॉटिंग प्रोसेस? सो सी याच्यामध्ये ना ब्लड क्लॉटिंगमध्ये ना बरेचसे फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहेत. वी नो दॅट मल्टिपल फॅक्टर यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत. त्याचबरोबर आपल्याला हे माहिती आहे की फायब्रिनोजन प्रोटीन असणार आहे, प्रोथ्रोम्बिन प्रोटीन आहे, ते प्रोटीन पण रिस्पॉन्सिबल आहेत. बट ते वाले इथं ऑप्शनमध्ये दिसतात का नाही. आणि याच्या व्यतिरिक्त जे सेल फ्रॅगमेंट बोलतो आपण प्लेटलेट्स, हे रिस्पॉन्सिबल असतात क्लॉटिंगसाठी. याच्यामध्ये सांगायचं आहे तुम्हाला ब्लड आरबीसीचं फंक्शन काय आहे? ऑक्सिजन कॅरी करणं, ऑक्सिजन कॅरी करतील. अल्बुमिन काय करतो? सेलचं ऑस्मोटिक बॅलन्स मेंटेन करतो हा, ठीक आहे, ऑस्मोटिक प्रेशर किंवा सरळ सरळ कॉम्पॅक्ट व्हॉल्यूम जे आहे ना, व्हॉल्यूम मेंटेन करण्याचं काम असतं अल्बुमिन प्रोटीनचं. व्हाईट ब्लड कार्पस्कल जसं आपल्याला माहिती आहे इम्युन सिस्टम आणि मल्टिपल सिक्रेशन जसं की ॲलर्जिक रिॲक्शन वगैरे यामध्ये रिस्पॉन्सिबल असतील हे WBC. दॅट्स वाय करेक्ट आन्सर काय असेल रे? करेक्ट आन्सर असणार आहे प्लेटलेट्स ऑप्शन डी.
नेक्स्ट क्वेश्चन पाहू. ओके, आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. आता बघा, हा वेस्ट मॅनेजमेंट आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट त्यातही सांगायचं तर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटशी रिलेटेड क्वेश्चन आहे हा. आता बघा, यामध्ये जेवढ्या पण स्टेटमेंट दिलेले आहेत प्रत्येक स्टेटमेंट वाचत नाहीये मी. सो याच्यामध्ये ना करेक्ट पास हा वाला स्टेटमेंट करेक्ट आहे. अमेरिका इज अ लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ इलेक्ट्रिसिटी फ्रॉम सॉलिड वेस्ट करेक्ट आहे. Reduce the solid waste purchasing from Tetra Pak should be strictly avoided. ही पण स्टेटमेंट करेक्ट आहे. देन हा वाला आणि हा वाला म्हणजे सगळ्याच्या सगळ्या स्टेटमेंट इथं करेक्ट असतील तर याचं करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबोव. ठीक आहे, हा जापानमध्ये बनाना पील्सपासून यूज केलं जाणारा टेक्निक हा पण आपण डिस्कस केलेला आहे बऱ्याच वेळेस. सो याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबोव. त्यामध्ये एक दोन स्टेटमेंट तुम्हाला थोडेसे डिफरंट वाटतील, बट ते करंट सिनारिओला कन्सिडर करूनच मेन्शन केलेलं असणार आहे. दॅट्स वाय याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबोव. नेक्स्ट पाहू आपण. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 82. डिफरंट स्ट्रक्चर ऑफ व्हायरसेस आयडेंटिफाय द HIV. बघा, आता इथं विचारलाय काय तुम्हाला HIV. नॉर्मली आपण जे स्ट्रक्चर पाहतो सगळे सिमिलरच दिसतात. यामध्ये बघा, तुम्ही जेवढे पण डायग्राम पाहिले त्यामध्ये स्पाइक जे स्ट्रक्चर प्रेझेंट आहेत रेट्रो व्हायरसवरती ते थोडेसे व्हॅरिएबल तुम्ही मोस्ट ऑफ द डायग्राममध्ये मेन्शन केलेले आहेत. आणि हा तर डायग्राम खूप कॉमन आहे जो तुम्हाला बुकमध्ये पण अवेलेबल होईल. सो याच्यामध्ये RNA व्हायरस आहे. हा कसा आहे? RNA व्हायरस आहे बघा. आणि हे जे RNA आहे त्याच्यासोबत हा एन्झाईम पण प्रेझेंट असतो. हा एन्झाईम आहे. हे जे आहेत ना हे स्पाइक असतील, ही आउटर आणि ही इनर कव्हरिंग, याला काय म्हणतो आपण? एनव्हलप मध्ये प्रेझेंट असणार आहे. सो याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन सी. डायग्राम बेस्ड क्वेश्चन आहे, डायग्राम बघा, सो आन्सर येऊन जाईल. सो हा होता आन्सर क्वेश्चन 82. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑब्झर्व द गिवन फ्लो चार्ट, चूज करेक्ट ऑप्शन, रिलेट विथ QRP. बघा, आता QRP आपल्याला पाहिजेत. यामध्ये इथं डिफरंट पोल्ट्रीचे ब्रीड मेन्शन केलेले आहेत. डिफरंट पोल्ट्री ब्रीड आहेत. यामध्ये काही, आता बघा, फर्स्ट इथं ट्रिक कशी यूज करायची. रिएड फॉर एग प्रोडक्शन म्हणजे हे लेयर आहेत, लेयरचे एक्झाम्पल असणार आहेत हे. रेअर फॉर मीट म्हणजे हे ब्रॉयलर आहेत, ब्रॉयलर. अँड रिअर फॉर बोथ एग, याला बोलतो आपण ड्युअल पर्पज. ड्युअल पर्पज. सो हा असणार आहे थर्ड टाईप. आता बघा, याच्यामध्ये करायचं काय, पोल्ट्री बर्ड आहेत. पोल्ट्री बर्ड जे मीट प्रोडक्शनसाठी, एग प्रोडक्शनसाठी यूज केले जातात. त्यामध्ये 3 आहेत, त्यांचे जे युजेस आहेत ते मेन्शन केले आहेत. आणि काही असे, आता यातला फर्स्ट पाहू, जे एग प्रोडक्शनसाठी यूज केले जातात ना लेयर्स, त्यांना आपण टर्म यूज करतो. जसं की लेगहॉर्न हा एक मोस्ट कॉमन ब्रीड आहे, बट लेगहॉर्न इथं मेन्शन केलेलं नाही आहे. आता इथं एक सेकंड, हा लास्ट दिसत नाही ऑप्शन. सो यामध्ये लेगहॉर्न नाही आहे. लेगहॉर्नच्या नंतर जे एग प्रोडक्शनसाठी खूप पॉप्युलर आहे, म्हणजे ऑलमोस्ट 300 एग पर ॲनम जे प्रोड्यूस करतात, तो आहे अँकोना. हा चिकन ब्रीड आहे, अँकोना. देन आता बघा, आपल्याला हा भेटला अँकोना. क्यूमध्ये काय भेटलंय आपल्याला? अँकोना, हे मेन्शन केलं साईडला. नेक्स्ट आता ब्रॉयलरमध्ये बघा, ब्रॉयलरमध्ये कोचीन, असील हे दोन्हीही ब्रॉयलर कॅटेगरीमध्ये येतात. म्हणजे हे मीट प्रोडक्शनसाठी, क्लिअरली मीट प्रोडक्शनसाठी यूज केले जातात. बट इथं आपण पाहतो की इथं कोचीन जो आहे, कोचीन हा दिसतोय, दॅट्स वाय इथं घेतला आपण कोचीन. ठीक आहे. लास्ट राहिला आता ड्युअल पर्पज. यामध्ये जो मोस्ट पॉप्युलर ब्रीड आहे ड्युअल पर्पजसाठी तो आहे प्लेमॉथ रॉक. प्लेमॉथ रॉक. सो आपल्याला असं पाहिजे, फर्स्ट पार्ट क्यू साठी अँकोना, ऑप्शन बी मध्ये दिसतोय तुम्हाला अँकोना, कोचीन आणि प्लेमॉथ रॉक. ठीक आहे. सो याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. ओके बघा, आयडेंटिफाय द रॉंग पेअर और पेयर्स और पेयर फ्रॉम द फॉलोइंग. आता यामध्ये ना टिश्यू टाईप दिलेले आहेत पहा, डिफरंट टाईपचे टिश्यू मेन्शन केलेले आहेत. यामध्ये फर्स्ट आहे कोलन कायमा. कोलन कायमामध्ये काय मेन्शन केले नाही बघा,
रॉंग आपल्याला स्टेटमेंट घ्यायचं हे लक्षात घ्या. सेल वॉल कंटेन पेक्टिन, येस करेक्ट आहे हे. सेल वॉल प्रेझेंट असतो आता याच्यामध्ये आणि सेल वॉलमध्ये ना थिकनिंग, आपण त्याला पेक्टो सेल्युलोजिक थिकनिंग हा टर्म यूज करतो. पेक्टो सेल्युलोजिक थिकनिंग म्हणजे ही करेक्ट स्टेटमेंट आहे. हा तर नसणार आहे रॉंगमध्ये. नेक्स्ट आहे पॅरेन्कायमा थिक सेल वॉल. आता हा मात्र ना रॉंग स्टेटमेंट आहे बघा, हा वाला रॉंग स्टेटमेंट आहे. ओके, याच्यामध्ये पॅरेन्कायमामध्ये काय मेन्शन केले आणि थिक वॉल, आणि आपल्याला जसं माहिती आहे की पॅरेन्कायमा हे फक्त प्रायमरी सेल वॉलपासून बनलेलं, त्यांची सेल वॉल खूपच थिन असते, थिन सेल वॉल. बट इथं काय मेन्शन केलेलं आहे बघा, थिक सेल वॉल म्हणजे रॉंग स्टेटमेंट आहे. नेक्स्ट स्टेटमेंट पाहू आता. स्क्लेरेन्कायमा सेल वॉल कंटेन सेल्युलोज आणि लिग्निन, यस करेक्ट आहे हे पण. आपल्याला माहिती आहे कंटिन्युअसली डिपॉझिशन होते सेल वॉलमध्ये लिग्निनचं आणि सेल्युलोजचं, यामुळे याच्या सेल वॉलचा थिकनेस खूप जास्त वाढतो आणि या सेल कशा असतात, डेड असतात. याचं रिझन काय की यामध्ये एक्सचेंज ऑफ मटेरियल होतच नाही बिकॉज ऑफ द थिक सेल वॉल, आणि याचं करेक्ट रिझन काय आहे तर सेल्युलोज आणि लिग्निनची डिपॉझिशन त्यामध्ये, म्हणून या डेड सेल असतात आणि ही पण स्टेटमेंट करेक्ट आहे. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट स्टेटमेंट आहे झायलम. झायलम कंडक्शन ऑफ मिनरल करतो, आपल्याला माहिती आहे मिनरल प्लस वॉटर हा कॅरी करतो. नेक्स्ट आहे फ्लोएम. फ्लोएममध्ये इथे याने ट्विस्ट काय केलंय पहा, इथे कुठलं फूड मटेरियल मेन्शन केलं नाही, त्याने अमायनो ॲसिड केलेले. अमायनो ॲसिड आहे फूड मटेरियल, वी नो दॅट, म्हणजे हे पण करेक्ट आहे. सो याचा करेक्ट आन्सर काय असायला पाहिजे, एकच स्टेटमेंट आहे पॅरेन्कायमा थिक सेल वॉल, जी रॉंग आहे. सो याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन डी. ठीक आहे, त्यामध्ये काय मेन्शन केलेलं, ओनली टू म्हणजे 2 नंबरची जी स्टेटमेंट आहे हीच रॉंग होती, करेक्ट आन्सर असणार आहे ते. नेक्स्ट क्वेश्चन पहा, आयडेंटिफाय द एक्झाम्पल ऑफ बॅक्टेरियल डिसीज. आयडेंटिफाय द एक्झाम्पल ऑफ बॅक्टेरियल डिसीज. आता यामध्ये ना सगळे जे दिलेले आहेत व्हरायटी ऑफ डिसीजेस हे इथं रिलेट करत नाही, त्यातला करेक्ट आन्सर येतो अँथ्रॅक्स, हा बॅक्टेरियल डिसीज आहे. हा जो आहे प्रोटोझोआ, हा अगेन फंगी, लाईक हा पण असा आहे. इन्सेफ्लायटिस हे पण मोस्ट ऑफ दी रिझन नाही आहे यामधलं बॅक्टेरियल, सो याचं पॉझिटिव्ह एजंट आठवत नाही. सो करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी, जो बॅक्टेरियामुळे होतो. सो करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी, बॅक्टेरिया. नेक्स्ट क्वेश्चन, यो सरळ स्ट्रेट आन्सर क्वेश्चन आहे, यामध्ये काही लॉजिक नाही आहे. आता बघा हा, आता परत लॉजिकल क्वेश्चनमध्ये हा आलेला आहे. कोरिलेशन टाईप क्वेश्चन मोस्ट ऑफ द टाइम डिफिकल्ट जातात भागामध्ये, याचं रिझन हेच आहे की इथं ना तुम्हाला प्रॉपर रिलेशनच नाही भेटत आहे. आता बघा इथं क्वेश्चन आहे कम्प्लीट दी ॲनॉलॉजी. आता बघा यामध्ये काय मेन्शन केलेलं आहे, फायटोप्लॅन्क्टन 10,000 किलो कॅलरी, अमाऊंट बघा किती इथं 10,000 किलो कॅलरी. आता जेव्हा हा क्वेश्चन आपण 10% लॉ मध्ये पाहतो, यामध्ये आपण काय मेन्शन करतो 10% लॉ मध्ये की अमाऊंट जे आहे ना डिफरंट ट्रॉपिकल लेवलवरती 10% कमी होत जातं, 10% कमी होत जातं. बट आता आपल्याला इथं ही फूड चेन माहिती नाही. आता फायटोप्लॅन्क्टन आणि बिअरमध्ये तुम्हाला इझिली रिलेशन नाही लागणार आहे. दॅट्स वाय आता इथं बघायचं कसं आहे पहा की बिअर याला आपण काय कन्सिडर करतो, ओके ओमनिव्हरस आहे, हा कार्निव्हरस पण आहे आणि हर्बिव्हरस पण आहे. बट या फूड चेनमध्ये जेव्हा आपण याला कार्निव्हरस कन्सिडर करतो, हा टॉप कन्झ्युमर आहे. ठीक आहे, टॉप कन्झ्युमर आहे. दॅट्स वाय याचं जे आन्सर यायला पाहिजे ते 10 किलो कॅलरी, म्हणजे टॉप मोस्ट म्हणजे एकदम लिमिटेड अमाऊंट पास होणार आहे त्या फूड चेनमध्ये ट्रॉपिकल लेवलच्या वेनी जर पाहिला तर. दॅट्स वाय याचा करेक्ट आन्सर यायला पाहिजे 10 किलो कॅलरी. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आता यामध्ये पण असं आहे, हा क्वेश्चन थोडासा अगेन विथ ॲम्बिग्विटी क्वेश्चन दिसणार आहे. हा थोडंसं कन्फ्युजन आहे की इथं ना ही आपल्याला फूड चेनच क्लिअर नाही होते. सो तरीही 99% याचा आन्सर असायला पाहिजे 10 किलो कॅलरी. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 87. आयडेंटिफाय द रॉंग स्टेटमेंट
रिगार्डिंग दी अनएरोबिक रेस्पिरेशन. ओके बघा आता हे खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे की इथे विचारलं आहे अनएरोबिक रेस्पिरेशन. आता याचे जे कॅरेक्टरिस्टिक आहेत अनएरोबिक रेस्पिरेशनचे याची आयडिया असणं मस्त आहे. आता बघा फर्स्ट आहे इट ऑकर इन सायटोप्लाझम अँड मायटोकॉन्ड्रिया. आता बघा सायटोप्लाझम पर्यंत ठीक होतं बट मायटोकॉन्ड्रिया हे रॉंग आहे, याच्यामध्ये नसतंच होत अनएरोबिक रेस्पिरेशन. मायटोकॉन्ड्रिया रिस्पॉन्सिबल फॉर एरोबिक रेस्पिरेशन आपण सुरुवातीपासून शिकत आलेलं. सो पहिली स्टेटमेंट तर रॉंग आहे. आता बघा आपल्याला रॉंग स्टेटमेंट पाहिजे अनएरोबिक. सो फर्स्ट रॉंग आहे. दुसरी स्टेटमेंट बघा ओनली 2 ATP मॉलिक्यूल आर रिलीज्ड. करेक्ट आहे. जेव्हा पण अनएरोबिक रेस्पिरेशन होतं 2च मॉलिक्यूल ATPचे तयार होतात त्यामधले 2 यूज होतात आणि नेट गेन जे आहे ते 2 ATP आपण मेन्शन करतो. मग ते अल्कोहोलिक फर्मेंटेशन असू द्या किंवा सिट्रिक ॲसिडिक फर्मेंटेशन. ओके चला नेक्स्ट स्टेटमेंट पहा इट ऑकर इन सायटोप्लाझम ओनली. ही पण करेक्ट आहे स्टेटमेंट. हा फक्त आणि फक्त सायटोप्लाझममध्येच होतो कारण मायटोकॉन्ड्रियाचा इथं प्रश्नच नाही येते, त्यामध्ये हा एंटर नाही करते. नेक्स्ट क्वेश्चन आहे इट ऑकर इन सर्टन टिश्यू लाईक मसल ड्युरिंग व्हिगरस एक्सरसाइज. ही पण स्टेटमेंट करेक्ट आहे. आपल्याला माहिती आहे की लॅक्टिक ॲसिड जेव्हा ना खूप जास्त प्रमाणात एक्सरसाइज होते लॅक्टिक ॲसिड तयार होतो बॉडीमध्ये, लॅक्टिक ॲसिड तयार होतो. म्हणजे ही पण स्टेटमेंट करेक्ट आहे. आणि लॅक्टिक ॲसिड केव्हा तयार होतं बॉडीमध्ये, जेव्हा बॉडीमध्ये अनएरोबिक रेस्पिरेशन होतं. बघा तुम्ही खूप विगरस एक्सरसाइज करताय अशा कंडिशनमध्ये ना सफिशियंट अमाऊंट ऑफ ऑक्सिजन तुमच्या मसलपर्यंत नाही गेला. अशा कंडिशनमध्ये मसलला एनर्जी पाहिजे खूप सारी. सो मसल काय करायला लागतात एनर्जी प्रोडक्शनसाठी रेस्पिरेशन करतील. आणि या रेस्पिरेशनमध्ये असं होतं की ऑक्सिजन कमी आहे, डेफिशियंट आहे ऑक्सिजन, म्हणजे हे फर्मेंटेशनच्या वेनी जातं, अनएरोबिक रेस्पिरेशन होणार आहे. लो ऑक्सिजन म्हणजे अनएरोबिक आणि अशा कंडिशनमध्ये तयार होतो लॅक्टिक ॲसिड. दॅट्स वाय हे पण स्टेटमेंट कमी आहे. आता बघा लास्टवाला काय क्वेश्चन स्टेटमेंट आहे 38 ATP. आता हे होतं एरोबिक रेस्पिरेशनमध्ये, एरोबिक रेस्पिरेशन. आणि याच्यामध्ये आता जसं आपण इथं पाहिले कुठे हावाला याच्यामध्ये 2 ATP होतात, म्हणजे ही पण रॉंग स्टेटमेंट आहे. लास्टवाली स्टेटमेंट अगेन रॉंग आहे आणि फर्स्टवाली स्टेटमेंट. तर आपल्याला असा ऑप्शन पाहिजे ज्यामध्ये 1 आणि 5 दिसायला पाहिजे. आणि इथं दिसते आपल्याला ऑप्शन D जिथं फर्स्ट आणि 5th स्टेटमेंट दिसते. सो याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन D फर्स्ट आणि 5th. फर्स्ट आणि 5th रॉंग स्टेटमेंट. नेक्स्ट क्वेश्चन है विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट ॲज रिलेटेड टू सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमिया एक जेनेटिक डिसऑर्डर आहे जसं आपल्याला माहिती आहे आणि याच्यामध्ये बरेचसे कॅरेक्टर. आता बघा इथं पण असंच आहे लाईक की ना पर्टिक्युलर एक क्लिअर स्टेटमेंट नाही दिसणार इथं. आता यामध्ये फर्स्ट काय म्हणलं कॉन्स्टंट लो ग्रेड फीवर. हे नॉर्मली होत नाही असं की म्हणजे ना जर तुम्ही पाहाल सिकल सेल ॲनिमियाची जर कॅरेक्टरिस्टिक पाहिलं तर त्यामध्ये लो ग्रेड फीवर नाहीच आहे मोस्ट ऑफ दी टाईम आपण पाहतो. स्वेलिंग ऑफ हँड अँड लेग हे मात्र होतं बऱ्याच वेळेस ना. स्वेलिंग जे आहे ना यांच्यामध्ये पाहिले गेलेले आहे. द स्किन बिकम पेल अँड आय बिकम पिंक. हे पण एक सिम्पटम आहे पहा. सो नेक्स्ट आहे हा तर सरळ आहे. सिकल सेल ॲनिमिया म्हणजेच काय हिमोग्लोबिन कंटेंट कमी होतं. इथं ॲनिमियाचा RBCचा शेप जो आहे ना चेंज होतो. हा सिकल लाईक शेप होतो. दॅट्स वाय हे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी होते. आणि या ज्या डिफेक्टेड RBCs आहेत ना यांना स्प्लीनमध्ये ब्रेक करण्यासाठी पाठवलं जातं, म्हणजे यांना ना रिमूव्ह करायचं आहे या फॉल्टी RBCsला. यामुळे काय होईल जो ब्लडमधला RBCचा काउंट आहे तो कमी होणार आहे. सो हे तर असणारच आहे. RBCचा काउंट कमी म्हणजे हिमोग्लोबिन कमीच असणार आहे. आणि नेक्स्ट आहे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आर नॉट डेव्हलप. सो याचं काही रिलेशन इथं लागत नाही. म्हणजे बघा हा वाला तर रॉंग स्टेटमेंट आहे. इथं काय विचारलं याने करेक्ट स्टेटमेंट जर पाहाल तुम्ही. आता बघा कुठला सांगतोय आपण फर्स्ट सेकंड आणि सेकंड थर्ड आणि फोर्थ या 3 स्टेटमेंट आहेत करेक्ट. दॅट्स वाय हे वाला ऑप्शन बघा आता कुठं दिसते सेकंड थर्ड फोर्थ. याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 88 ऑप्शन ए. चला पाहू नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट जॉइंड और अटॅच्ड इन अ स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियोटाइड. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट जॉइंड और अटॅच्ड विथ स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियोटाइड. बघा न्यूक्लियोटाइडमध्ये 3 गोष्टी असतात शुगर्स,
फॉस्फोरिक ॲसिड म्हणजे फॉस्फेट ग्रुप आणि नायट्रोजन बेसिस. यामध्ये कुठेही तुम्हाला याचा रेफरन्स नाही भेटणार आहे. कार्बोनिक ॲसिड, कार्बोनिक ॲसिडचा इथं कुठेही काहीही रेफरन्स नाही आहे. न्यूक्लियोटाइड्स आर मेड अप ऑफ शुगर, ज्याला बोलतो आपण पेंटोज शुगर, फॉस्फोरिक ॲसिड अँड नायट्रोजन बेसिस. सो हा असणार याचा करेक्ट आन्सर ऑप्शन डी. लास्टवाला क्वेश्चन पाहू आपण बायोलॉजी ग्रुपमधला. तर आयडेंटिफाय द करेक्ट पेअर ऑफ एक्झाम्पल बिलॉंग टू डिव्हिजन टेरिडोफायटा. आता बघा टेरिडोफायटा ज्यांच्यामध्ये आपण शिकलेले टेरिडोफायटाचे कॅरेक्टरिस्टिक काय असतात, त्यांच्यामध्ये झायलम फ्लोएम प्रेझेंट आहे हे, बट यांच्यामध्ये सीड फॉर्मेशन होत नाही. सो अगेन हे क्रिप्टोगॅमी ग्रुपमध्ये येतात. हा जो डिव्हिजन आहे टेरिडोफायटा याच्यामध्ये जे एक्झाम्पल दिलेले आहेत ते पाहिजेत. आता बघा इथं पेअरमध्ये दिलेले आहे, सो त्यामुळं कन्फ्युजन होऊ शकतं. याच्यामध्ये पाहाल तुम्ही तर युलोथ्रिक्स हा अल्गी आहे, इथं टेरिस उल्वा यामध्ये हा करेक्ट आहे बट हा रॉंग आहे. याच्यामध्ये पहा अँथोसेरस हा ब्रायोफाइट आहे, मर्कॅन्शिया इथं रिलेट नाही करणार आहे. सो याचे करेक्ट आन्सर दिसतील तुम्हाला ॲडियंटम. मोस्टली हे ना आपण डेकोरेटिव्ह प्लांट म्हणून यूज केला जातो. ॲडियंटम हा रिलेट करतो डिव्हिजन टेरिडोफायटा. अँड लास्टवाला जो आहे सिलाजिनेला, हे तर प्रत्येक बुकमध्ये याचं एक्झाम्पल विथ एक्झाम्पल मेन्शन केलेला पार्ट असणार आहे. सो याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन डी. सो बघा इथं बायोचं डिस्कशन आपलं संपलेले. सगळ्या तुम्हाला क्वेश्चनच्या क्वेरीज जे आहेत ना ते कम्प्लीट झाले असतील. सो थँक्यू स्टुडंट्स.